हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव पूजा विनेरकर आणि सध्या मी ॲज अ मुंबई पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. सो ॲज आय टोल्ड यू इन माय लास्ट व्हिडिओ की तो वाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि त्या व्हिडिओला तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स दिलात तर PTCला गेल्यावर कोणत्या चुका नाही करायच्या, ठीक आहे समजलं, पण अशा कोणत्या गोष्टी अजून कराव्या जेणे आमची ट्रेनिंग अजून छान होईल, अजून स्मूथ होईल, अजून स्वतःवर फोकस करता येईल. जस्ट जी मुलं PTCला गेली आहे ट्रेनिंगसाठी आणि त्यांना कळत नाहीये की इथे माझा शेड्यूल कसा मॅनेज करू, कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे, कोणत्या गोष्टींवर आपण दुर्लक्ष केला पाहिजे, तर त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी ट्रेनिंगला गेलं असेल, कोणत्याही ट्रेनिंगला गेलं असेल, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आय एम डॅम शुअर की त्यांना नक्की फायदा होईल या व्हिडिओने. लास्ट व्हिडिओमध्ये कट टू कट 10 पॉइंट होते, आजच्या व्हिडिओमध्ये पण फक्त 10 पॉइंट आहेत. ते पॉइंट ब्लाइंडली, ट्रस्ट मी, ब्लाइंडली फॉलो करा. तुमची ट्रेनिंग अतिशय स्मूथ जाईल. पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, मेक स्ट्रॉंग नेटवर्क. म्हणजे आपण जेव्हा PTCला जातो ना, तेव्हा एकाच वेळेला 700 ते 800 मुली असतात आणि प्रत्येक मुलगी ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून येते आणि एकाच टाइमला आपल्याला 700 ते 800 मुलींसोबत मॅनेज करायची सवय नसते. तर आपण अननेसेसरी, लिटरली जेव्हा मी बाहेर येऊन मला आता त्या गोष्टी समजतायत ना, तेव्हा मला असं वाटतंय की अननेसेसरी गोष्टींवरून आपण भांडणं करतो आणि बोलतात ना एकमेकींसोबत बोलत नाही. इन्स्टेड ऑफ दिस ना, तुम्हाला एक चांगला चान्स मिळतोय की फक्त 9 महिन्याच्या कालावधीत आहे ना, तुम्ही एकाच टाइमला 700 ते 800 मुलींसोबत नेटवर्क बनवताय. याचा फायदा काय होतो माहितीये? ठीक आहे, फ्रेंडशिप करताय वगैरे, ही पहिली गोष्ट तर आहे, पण सेकंड सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा तुम्ही बाहेर येताना, जेव्हा ऑनफिल्ड तुम्ही काम करता, सपोज मी मुंबईचे आणि माझं पुण्याला काहीतरी काम आहे पण मला पुण्याला जाता येत नाहीये, तर जर माझं PTC मध्ये जर माझी चांगली मैत्रीण असती तर मी इथे राहून पुण्याला माझं ते काम करू शकते की त्या फ्रेंडला सांगून माझं हे काम आहे, जरा करशील का वगैरे. याने खूप फायदा होतो. सो PTCला गेल्यावर आहे ना, भांडणं वगैरे जरा बाजूला काढा, कॉम्पिटिशन जरा बाजूला काढा. त्याहून सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग रिलेशन बिल्ड करा, चांगलं नेटवर्क तिथे बिल्ड करा. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ. तिथे गेल्यावर आहे ना, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुली असतात, त्यांचं माइंडसेट वेगळं असतं, त्यांचा स्वभाव वेगळा असतो. तर आपल्याला त्या बोलतात ना 9 महिन्याच्या पिरियडमध्ये ना खूप मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम येतो. आपण आणि स्पेशली आहे ना, जी मी गोष्ट नोटीस केली आहे की मुलींच्या बाबतीत एकच गोष्ट जे डोकं खराब करून टाकतं ते म्हणजे चुगली. लिटरली सांगते, आय एम युजिंग दिस वर्ड बट दिस इज ट्रूथ. तिथे गेलात ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथे कोणासोबत तुम्ही चुगली करायची नाहीये. बिकॉज ट्रस्ट मी, आय बिलीव्ह ऑन दिस थिंग की कर्मा रिटर्न येतं. म्हणजे आपण जसं करू, जर आपण एखाद्याची चुगली करतो ते आपल्यावर रिटर्न येणार. सो तिथे चांगल्या गोष्टी करा, चांगल्या एकमेकांबद्दल बोला, चुगली करू नका. ट्रस्ट मी, इट हॅपन्स. तुम्हाला ऐकायला आता कसं तरी वाटेल की ताई तू काय बोलतेस, बट हे होतं आणि हे अवॉइड करा. टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट विच पर्सनली मी खूप केली आहे, विच इज राईट जर्नल. झोपताना जर्नल लिहून झोपा. याचा फायदा काय झाला माहितीये? 9 महिन्याचा जो पिरियड असतो ना, तो सेम नसतो. म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही जाता तो फेज वेगळा असतो, मधला पिरियड वेगळा असतो, शेवटी एकदम आपण इमोशनल असतो तो वेगळा असतो. हे प्रत्येक फेज वेगवेगळे असतात आणि बाहेर आल्यावर कळतं की जेव्हा तुम्ही ते 9 महिने होतात ना, तुम्ही सगळं विसरून जाता आणि ते 9 महिने खूप स्पेशल मेमरीज असतात. तो आपला खजिना असतो जो आपल्याला जर शेवटपर्यंत, म्हणजे आपण मरेपर्यंत जर आपल्याला ठेवायचा असेल ना सोबत, तर आपण ते एकाच गोष्टी थ्रू ठेवू शकतो, ते म्हणजे जर्नल. म्हणजे झोपण्याच्या आधी जे पण आपल्या सोबत होतंय ना, एकदा लिहून काढा. आज काय झालं, मी काय केलं, मी काय चुकली, मी काय आज छान केलं, मी आज बोलतात ना कशात मागे पडली, नेक्स्ट टाइम मी अजून काय इम्प्रूव्ह करू ज्याने मी पुढे जाईन. हे सर्व ना जे काही असेल तुम्ही जर्नल थ्रू झोपण्याच्या आधी नोट डाऊन करा. जर्नल आणि ही चौथी गोष्ट ती म्हणजे मेडिटेशन. या दोन्ही गोष्टी माझ्या खूप जास्त फेवरेट आहेत. म्हणजे झोपण्याच्या आधी आणि उठल्यावर
2 टायमिंगला तुम्हाला मेडिटेशन करायचं. सिंपल 5-5 मिनिटं, तुम्हाला अर्धा तास 1 तास बसायचं नाहीये. तुम्ही बोलाल ताई दिवस कधी स्टार्ट होतो कधी संपतो समजत नाही, यात मेडिटेशन कुठून करू, तर ट्रस्ट मी, मेडिटेशन करा. मेडिटेशन एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला थ्रू आउट 9 महिन्याची तुमची जी जर्नी आहे ना त्याच्यात तुम्हाला एकच गोष्ट हेल्प करू शकते, ते म्हणजे मेडिटेशन. बिकॉज या 9 महिन्यात आपण इतक्या वेगवेगळ्या फेज मधून जातो, अप्स अँड डाऊन, स्पेशली इमोशनली. फिजिकली तर ठीक आहे बट खूप जास्त इमोशनली जातो. तर मेडिटेशन आणि जर्नलिंग तुमची खूप जास्त हेल्प करेल, ट्रस्ट मी, रोज करा. देन 5वी इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या काय गोष्टी येतील ना त्या सर्व गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करा. म्हणजे अगदी उत्साहाने जे काय येईल, जे काय सर सांगतील. स्पेशली तिथे येत असतं की असा 30 मुलींचा स्क्वॉड असतो, मुलं मुली दोघांसाठी सांगते. 30 जणांचा असा स्क्वॉड असतो. 30 जणांमधून मग एकाला असं बोलतात की कोण छान करू शकता, हा पीटी टेबल किंवा हे ड्रिल कोण छान करून दाखवेल पुढे येऊन. सो त्याच्यात पार्टिसिपेट करा. नाही आलं तरी चालेल, तुम्हाला काय तिथे अवॉर्ड देणार नाही, बट तुम्ही जी डेअरिंग कराल ना तिथे ती बाहेर आल्यावर तुम्हाला खूप युजफुल ठरेल. बिकॉज इथे येऊन आपल्याला खूप मोठ्या क्राऊडमध्ये, खूप मॉपमध्ये बोलायचं असतं. ती सवय पीटीसी मध्ये लावून घ्या जी तुम्हाला खूप खूप हेल्प करेल बाहेर येऊन. 6वी इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला कॉन्शियसली करायची ते म्हणजे ट्रेन युअर माइंड टू फाइंड सोल्युशन. म्हणजे मी नेहमी सांगत आली आहे की एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि आपल्याला चॉईस नाही की ठीक आहे नाही केलं तरी चालेल का, असं जर चॉईस नसेल ना तर आपलं माइंड आहे ना त्या गोष्टीचं सोल्युशन काढायला आपोआप सुरुवात करतं. आणि तसं आपल्याला सारखं कॉन्शियसली ट्रेन करावं लागतं की ठीक आहे ही गोष्ट अवघड वाटते पण मी घेतली आणि त्यात सोल्युशन काढलं. माइंडला तसं ट्रेन करा. ही गोष्ट खूप हेल्पफुल ठरते. बिकॉज तिथे खूप अशा गोष्टी येतात की असं वाटतं की अरे बापरे 1 तास, 1 तासात काय काय गोष्टी करणार. पण तिथेच तुम्हाला ही गोष्ट क्लिक झाली पाहिजे की स्वतःच्या माइंडला ट्रेन करायचं की ठीक आहे 1 तास आहे, 1 तासामध्ये मी सर्व मॅनेज करेन, आपोआप सोल्युशन मी काढेन. 7वी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टेक एव्हरीथिंग पॉझिटिव्हली. म्हणजे तिथे जसं आपण जातो ना तिथला जो एन्व्हायरमेंट आहे तो खूप वेगळा असतो, तिकडचं वातावरण वेगळं असतं, डिसिप्लिन मध्ये असतं. पण तिथे जसं आपण जातो ना तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला शिक्षा मिळायला लागतात, प्रत्येक गोष्टीत आपल्याला निगेटिव्हिटी दिसायला लागते. पण तसं करायचं नाहीये. जर हा व्हिडिओ तुम्ही बघून जाल ना तर तुम्हाला आधीच क्लिक होईल की नाही मला निगेटिव्ह काहीच विचार नाही करायचंय. जी काय गोष्ट होईल ना तुमच्यासोबत तिथे पॉझिटिव्हली घ्या. असा ऍटिट्यूड ठेवायचा आहे ना तुम्हाला की याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल आणि तो थॉट डोक्यात ठेवूनच ते काम करायचंय. जी पण कुठली गोष्ट होते तुमच्यासोबत टेक इट पॉझिटिव्हली अँड लर्न समथिंग फ्रॉम इट. 8वी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता मी खूप आधीपासून वर्कआउट वगैरे करते. त्या पिरियडमध्ये तर माझं 30 days ऑफ हसलिंगचं पण चॅलेंज होतं जे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर पण केलं. जर बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि तिथे मी बऱ्यापैकी चांगला वर्कआउट करायचे आणि मला आवडतं चांगली फिजिक्स झालेली वगैरे. जर असं तुमच्यातलं कोण असेल ना तर इथून जातानाच घरातून जातानाच आहे ना प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट वगैरे असतं ते घेऊन जा. बिकॉज तिथे एवढा तगडा वर्कआउट करून घेतात ना, जर ते सप्लिमेंट अजून तुम्ही ऍड केला तुमच्या बोलतात ना डाएट मध्ये तर तुमची बॉडी अजून अजून चांगली बिल्ड होईल आणि तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्ही युनिफॉर्म मध्ये अगदी वेगळेच दिसाल. 9वी इम्पॉर्टंट गोष्ट विच इज मी केली आहे. पीटीसीला जायच्या आधी 2 महिने मी फक्त टायपिंगचा कोर्स केलेला. त्याच्यानंतर लगेच अशी नोटीस आली की पीटीसीला जायचंय. तर मी पीटीसीला गेल्यावर 3 महिने टायपिंगचा कोर्स कम्प्लीट केला आणि मी 30 आणि 40 इंग्लिश टायपिंगची जी टेस्ट असते ती बोलतात ना तिथे फक्त 1 तासाच्या प्रॅक्टिसवर मी पास झालेली. आणि त्याच्यावर जर तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की इन डिटेल व्हिडिओ बनवेन बाई. त्याची तर अलग स्टोरी आहे. तुम्ही ऐकाल ना यू विल बी लाईक की ताई कसं मॅनेज केलं तू. बट मी केलं, हवं तर सांगा, मी इन डिटेल व्हिडिओ बनवेन. तर तुम्ही जर आता पीटीसीला गेला नसाल ना तर त्याचा टायपिंगचा जो फॉर्म असतो एक्झामचा तो भरून ठेवा. जेवढा वेळ इथे आहात इथे प्रॅक्टिस करा आणि पीटीसीला गेल्यावर तिथे पण टाइम मिळतो तिथे पण प्रॅक्टिस करा. सर्वात इम्पॉर्टंट 10वी गोष्ट म्हणजे याच्या आधीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेतच पण त्याहून इम्पॉर्टंट 10वी गोष्ट म्हणजे ताई ठीक आहे हे सगळं करायचंय, पॉझिटिव्ह थिंक करायचंय, वर्कआउट करायचंय, गिव्हअप नाही करायचंय, सगळं ठीक आहे.
पण आम्ही आराम कधी करू? तर आठवड्यातून एक दिवस संडे आहे ना, तुम्हाला दिवसभर आराम असतो. काही काम करू नका, म्हणजे थोडंफार रूमचं काम असतं ते करा आणि दिवसभर आराम करा, झोपा, छान मूवी बघा. त्यावेळेला ना कुठलंच तुम्हाला डोकं लावून जे काम असतं ना, अभ्यास वगैरे ते करायचं नाहीये, नुसता आराम करा. मी तर माझं असं होतं की रविवारी पण मला व्हिडिओ बनवावे लागायचे. बदाच ओके. सो बस आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही असेल, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.